डॅड सॉरी सॉरी, पण मला सांगायला लागणार सगळं सत्य आता. मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं स्वानंदीचं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं. हे तिला कळल्यानंतर तिला इतका मानसिक धक्का बसला की ती माझ्या बाळाला स्वतःचं बाळ समजायला लागली. माणुसकीच्या नात्याने आम्ही विरोध नाही केला. माझं बाळ मी विश्वासाने तिच्याकडे देत होते, ती खेळत होती बाळाबरोबर, तिला छान वाटत होतं. पण आज हद्द केली तिने. स्वानंदी, आम्ही दाखवत असलेल्या माणुसकीला स्वतःचा हक्क समजून माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेऊ नको सगळं. तू प्रेम कर ना त्याच्यावर, आईची माया लाव, सगळं कर, पण माझं मातृत्व हिरावून घेऊ नकोस माझ्यापासून. प्लीज प्लीज स्वानंदी प्लीज. संचिता प्लीज सांभाळ स्वतःला. सुजित, आपण हिच्यावर विश्वास ठेवला ना रे. हिने काय केलं? स्वानंदी, तुला नाही कळणार आता मला काय वाटतंय ते. तू आई नाही होऊ शकत ना, म्हणून नाही माहितीये तुला हे सगळं. सगळं सहन केलं मी आतापर्यंत, पण आज नाही. आज तुझे वागलीयस ना ते माझ्या बाळासाठी खूप डेंजर होतं. आता नाही सहन करणार मी माझ्या बाळाचं रक्षण करणार. संचिता, बास. आणि काय सहन करते का तू? हे जे तू काय बाई बरळतीयस ना, ते आम्ही सहन करतोय. तरी मला प्रश्न पडलाच होता, ही अचानक कशी चांगली वागायला लागली. पण आता बास. हे बघा, हे बाळ स्वानंदीचं आहे, आमचं बाळ आहे ते. आणि तसे रितसर पुरावे सुद्धा आहे माझ्याकडे. एक मिनिट मणी, मला ठाऊक होतं तुम्ही असेच वागणार. एक मिनिट. तुझ्याकडे जर पुरावा असेल तर हे काय आहे? हे आहे बाळाचं बर्थ सर्टिफिकेट. बाळ कधी जन्माला आलं, तारीख, वेळ, बाळाच्या बाबांचं नाव, आईचं नाव, सगळ्या डिटेल्स आहेत. गव्हर्नमेंट अप्रूव्ड बर्थ सर्टिफिकेट आहे, असंच नाही मिळत. आणि हे सर्टिफिकेट जर खोटं असेल ना, तर गव्हर्नमेंट कडनं मिळणारं आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळीच सर्टिफिकेट खोटी मानावी लागतील. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला मणी. स्वानंदीचं बाळ जन्माला आलं त्याच वेळेला मेलेलं होतं. त्यामुळे स्वानंदीला मानसिक धक्का बसला होता. माणुसकीच्या नात्याने इतके दिवस आम्ही आमचं बाळ स्वानंदीकडे देत होतो. पण आज हद्द झाली मणी. इतके दिवस आम्ही आमचं बाळ दिलं स्वानंदीला. इतके दिवस संचिता स्वतःच्या बाळापासून लांब राहिली का? कारण स्वानंदीला त्रास होऊ नये.
आणि तुम्ही आज हे असं बघताय. आज सगळ्यांसमोर बर्थ सर्टिफिकेट दाखवून मला हे प्रूव्ह करायला लागतंय की हे बाळ माझं कसं आहे. संचिताला घसा फोडून सांगावं लागतंय की ती त्या बाळाची आई कशी आहे. आमच्या चांगुलपणाचा असा फायदा घेताय तुम्ही. अरे कोण आहात? माणसं आहेत का? कोण आहात तुम्ही? या स्वानंदीची मानसिक अवस्था ठीक नाहीये, पण तू तर नॉर्मल आहेस ना म्हणी. या स्वानंदीला समजावण्याऐवजी आमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आमच्या बाळावर हक्क सांगतोयस तू. लाज नाही वाटत तुला? काय झालं? मी ठीक नाहीये मणी सर, मी ठीक नाहीये. हे आपलं बाळ आहे ना, सांगा प्लीज. तुम्ही मला वचन दिलं होतं ना की आपल्या बाळाला तुम्ही काही होऊ देणार नाही, तुम्ही त्याचं रक्षण करणार. मला माझं बाळ हवंय, मला माझं बाळ हवंय. त्यांना सांगा हे बाळ आपलं आहे. प्लीज प्लीज त्यांना. संचिता ते माझं बाळ आहे मणी सर, त्यांना सांगा ना प्लीज, ते माझं बाळ आहे. मला माझं बाळ पाहिजे, मला माझं बाळ पाहिजे. ते बाळ माझं आहे. इथे आता जे काही घडतं यासाठी मी तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागतो. या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून त्या तमाशाला मी जबाबदार आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोर आमच्या घरातली वैयक्तिक बाब चव्हाट्यावर आलेली आहे, यासाठी मी स्वतःला दोषी बघतो. या समारंभामध्ये तुम्हाला सामील करून घ्यावं म्हणून मी आमंत्रण देऊन तुम्हाला बोलवलं इथे. सरपोतदारांचा वारस त्याच्या बारशामध्ये मी तुम्हाला बोलवलं. चुकलं माझं, चुकलं. हे जे काय घडलं यासाठी तुमची खरंच खूप गैरसोय झालेली आहे, यासाठी मी तुमचे हात जोडून माफी मागतो. मला माफ करा. बारशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तुम्ही येऊ शकता. संचिता. हो डॅड, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ आहे ते. म्हणे सर तिला सांगा ना माझं बाळ. हो ती माझ्या बाळाला घेऊन चालली. माझं बाळ आहे ते. आनंदी, संचिता, संचिता माझं बाळ आहे ते, प्लीज. आनंदी. साहेब, आज तर लॉटरी लागली आपली. बारसं कव्हर करायला आलेलो आणि ब्रेकिंग न्यूज मिळाली. सरपोतदार साहेबांची हीच तर खरी खासियत आहे, नेहमी हेडलाईन मध्ये असतात. उद्या हंगाम होणार आहे हे नक्की. तीच हेडलाईन बनवतोय. एक मिनिट. माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आतमध्ये जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. इट्स ओके साहेब, आम्ही समजू शकतो. आमची काहीही हरकत नाहीये. पण सर, आता तुम्हाला आजोबांची भूमिका निभवायची आहे. खासदारकीपेक्षा कठीण असेल ही भूमिका. असू दे. सरपोतदार साहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका स्वीकारल्या आहेत ना, त्या त्या उत्तमरित्या निभावल्या सुद्धा आहेत. धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी. ह्याच प्रेमाच्या हक्कातून मी तुमच्याकडे एक विनंती करणार आहे. काय तुम्हाला माहिती आहे की आजपर्यंत मी कुठल्याही पत्रकाराला तू ही बातमी दाखव, ही दाखवू नकोस असं कधीच सांगितलेलं नाहीये. सार्वजनिक जीवनामध्ये मी काही खासगी ठेवलेलं नाहीये. पण आमच्या या खासगी जीवनामध्ये आज जे काही घडलं ते तुम्ही सार्वजनिक करू नये एवढीच माझी विनंती आहे. आणि ही विनंती करण्यासाठीच मी
तुमच्या समोर हात जोडतोय. कसली विनंती साहेब? माझी ही विनंती आहे की आमच्या घरामध्ये आता जे काही घडलंय त्याबद्दल तुम्ही प्लीज छापू नका. स्वानंदीचं आई म्हणून जे दुःख आहे ते सार्वजनिक होऊ नये असं मला वाटतं. तुम्ही समाजाकडून आधीच खूप अवहेलना झेललेली आहे, त्यात तुम्ही भर पाडू नका. काय स्वानंदी आत्ता जे वागली त्याच्या मागेही कारण आहे. तिचं बाळ जन्मताच मेलं. खूप दुःख झालं तिला, मोठा धक्का बसला. ती आत्ता जे वागली त्याच्या मागे हे कारण आहे आणि म्हणून तुम्ही प्लीज लोकांसमोर हे आणू नका. स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे, आमची सून आहे, मणीची बायको आहे. पण आता तिची जी परिस्थिती आहे, तिची जी अवस्था आहे ती तुम्ही प्लीज लोकांसमोर आणू नका. काय आमच्या स्टाफ बद्दल काही वाईट लिहिलेलं आम्हाला अजिबात आवडत नाही. इथं आमची सून आहे. तुम्ही असं करा ना, तुम्ही एवढीच आनंदाची बातमी छापा की सुजितला मुलगा झालाय आणि खासदार सरपोतदार आजोबा झालेत. एवढी आनंदाची बातमी तुम्ही छापा किंवा दाखवा. पण असं खोटं का? मला माहिती आहे की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही स्वानंदी बद्दल काही वाईट छापणार नाही. या तुम्ही. धन्यवाद. साहेब काय प्रकार चाललाय हा? आणि ते बाळ स्वानंदीचं हे तुम्हाला माहिती तरी तुम्ही यांना खोटं छापायला सांगताय. स्वानंदीच्या डोक्यावर काही परिणाम झालेला नाहीये साहेब. बाळ हिरावून घेतल्यानंतर प्रत्येक स्त्री असं वागू शकते. मणी जरा हळू बोल. आत्ताच पत्रकार गेलेत. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. तू नाही नाही, मला उत्तर हवंय आता. नाही ठीक आहे ना, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो. मी तू आधी आत ये. चल. चाल नाही इकडनं. हा माझा नातू आहे, तुमचा काही संबंध नाही याच्याशी. तुला एकदा सांगून कळत नाही? चाल नाही इकडनं. लाज नाही वाटत असं बोलायला? स्वानंदीचं बाळ चोरलं, हिला त्याची आई बनवलं. 9 महिने माझ्या पोरीने पोटात बाळाला सांभाळलंय आणि तुझ्या सुनेने काय केलं? प्रेग्नेंट असल्याचं फक्त नाटक केलेलं आहे. दे आमचं बाळ इकडे. सांभाळ बाळाला. ए काय करायचं ते कर. नाही इकडनं. आमचं बाळ आहे ते आम्ही नाही देणार तुला. मी घेऊ देणार नाही तुम्हाला. चाल बाबा. माझं बाळ आहे प्लीज. मी पाया पडते, तुमच्या पाया पडते. शालिनी मॅडम हात जोडते, भीक मागते. माझं बाळ द्या प्लीज. नाही मग माझं बाळ. सुजित सर माझं बाळ द्या मला. संचिता मॅडम. स्वानंदी. सुजित सर प्लीज मला माझं बाळ द्या. सुजित सर प्लीज दरवाजा उघडा. सुजित सर दार उघडा, माझं बाळ द्या प्लीज. स्वानंदी बंद कर ग तुझी नाटकं. हे बाळ माझं आहे. सांगा ना, बोला ना काहीतरी. ए सुजित नालायक माणसा, दरवाजा उघड. आता कळलं तुम्ही का आमच्याशी प्रेमाने वागत होतात. आमचं बाळ पळवण्याचा प्लॅन होता ना तुमचा. अरे नीच माणसारे, आई आणि बाळाची ताटातून नका करू रे. पाप लागेल तुम्हाला, नरकात जाल. दार उघडा. संचिता मॅडम प्लीज दार मॅडम प्लीज सांगा ना त्यांना. दार उघडा. संचिता मॅडम दार उघडा प्लीज. ए स्वानंदी गप्पा बस बाई. बंद कर ही सगळी नाटकं. हे बाळ माझं आहे, माझं आणि सुजितचं. कळतंय तुला? 9 महिने मी वाढवलंय ग पोटात या बाळाला. काय चाललंय हे सगळं? ती संचिता इथे सगळ्यांसमोर खोटं बोलते आणि तुम्ही पत्रकारांसमोर म्हणताय की स्वानंदीच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते बाळ संचिताचंच आहे. स्वानंदीचं बाळ हिसकवण्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात. ते बाळ स्वानंदीचं आहे आणि ते कोणीच हिसकावू नाही शकत. मी ते होऊ देणार नाही. साहेब मी आजपर्यंत तुम्हाला आदर्श मानत होतो. सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होतो मी तुमच्यावर. ते बाळ स्वानंदीचं आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही आज. हो मला माहिती आहे की ते बाळ स्वानंदीचं आहे. स्वानंदी त्या बाळाची आई आहे. मान्य आहे मला. पण तुला माहिती आहे त्या बाळाचा बाप कोण आहे?
सुजित सुजित त्या बाळाचा बाप आहे आणि ते बाळ आईच्या ऐवजी समजा बापाकडे राहिलं तर काय हरकत आहे? म्हणे तू कितीही रागवलास, तुम्ही कितीही रडलात तरी सुद्धा सत्य बदलणार आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला मला माहिती होतं की सुजित त्या बाळाचा बाप आहे म्हणून, आणि सत्य हेच आहे की सुजित त्या बाळाचा बाप आहे. आता सुजित जसा त्या बाळाचा बाप आहे तसा मी सुजितचा बाप आहे. आता एका बापाने आपल्या मुलाच्या भल्यासाठी विचार नाही करायचा तर मग कोणी करायचा? सुजितनी त्या बाळाचा ताबा घेऊन त्यांनी त्याचं कर्तव्य निभावलंय, तसंच मी संमती देऊन एक बाप म्हणून मी माझं कर्तव्य निभावलंय. काय चुकलं त्यात सांग? खरं म्हणजे ते बाळ खऱ्या अर्थानं आपल्या बापाकडे गेलेलं आहे. आणि तुला एक गोष्ट माहिती आहे ना की त्या हल्ल्यानंतर, ऑपरेशन नंतर सुजित बाप होऊ शकत नाहीये, आणि म्हणूनच त्या बाळाचं आपल्या बापाकडे जाणं आवश्यक होतं. संचिता, हे काय बोलतीये तू? ते बाळ तुझं नाहीये, ते बाळ माझं आहे. माझं बाळ मला परत दे प्लीज. हो, सांगा ना, आपलं बाळ घेतलंय त्यांनी. मला माझं बाळ हवंय, सांगा त्यांना प्लीज. आपण आपलं बाळ घेऊन जायचं. नाही, मी नाही जगू शकत माझ्या बाळाशिवाय. मला आत्ता माझं बाळ हवंय, सांगा ना. ही पण संचिता, मला सांगा, बारसो होईपर्यंत तुम्ही या तिघांना कसं थांबवलं? म्हणजे घरात असून मलाही कळलं नाही. तुम्ही अशी काय जादूची गाडी फिरवली त्या तिघांवर की तिघं खालीच झाले नाहीत? ते एक सिक्रेट आहे. सिक्रेट? ओ, असा प्लॅन होता तर. मी अजिबात रागवले नाही तुमच्यावर, कारण तुम्ही दोघांनी यावेळेला चांगलं काम केलंय. माझा नातू माझ्याकडे आणलाय. मला माहितच होतं आई बाबा असे गप्प नाही बसणार, काही करून तुला आणणारच आपल्याकडे, हो की नाही? मला खूप आनंद झालाय. कारण की तू आमच्या जवळ आलायस. आजी आणि तुझी खास मैत्री आहे. सांग, आजी तुझं सगळं करेल, तुला खाऊ घालेल, नाऊ घालेल, सगळं करेल. आणि तुला माहितीये का, गोष्ट सांगेल. संचिता, नाही, स्वानंदीला वेड लागेल की नाही माहित नाही, पण या आजी बाळ मिळाल्यामुळे नक्कीच वेड्या होतील. शालिनी मॅडम, संचिता. मणी, तू माझा मुलगा आहेस, सुजित पण माझा मुलगा आहे. तुम्ही दोघंही भावंड आहात, तुम्ही दोघंही सरपोतदार आहात. ही स्वानंदी बाहेरची आहे. आता मला सांग की अशा वेळेला तू स्वानंदीची बाजू घेणार की स्वतःच्या भावाची? तूच ठरव काय ते. आणखीन एक महत्वाची गोष्ट मणी, अरे सुजितच्या बाळाचं संगोपन करण्यापेक्षा तुम्ही ही संधी का घेत नाही? तुमच्या दोघांचं बाळ जन्माला घालण्याची, तुमच्या दोघांच्या बाळाला ह्या जगात आणण्याची. अरे सुवर्ण संधी आहे.
तुम्ही दोघं, तू आणि स्वानंदी, त्या बाळाचे बाप आणि आई असणार आहात. अरे तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा. मी तुमच्या पाठीशी आहे म्हणे. साहेब म्हणे तू माझ्यावर कितीही चिडलास ना तरी सुद्धा एक गोष्ट तुला मान्य करावीच लागेल की स्वानंदीच्या मनाचा विचार करून सुजित तिच्या बाळाचा बाप आहे ही गोष्ट अजूनही तिच्यापर्यंत मी पोहोचू दिलेली नाहीये. म्हणे विचार कर, समजा ही गोष्ट स्वानंदीला कळली तर तिच्या मनाची काय अवस्था होईल. कळत न कळत शालिनी किंवा सुजितकडनं ही गोष्ट तिला कळली असती, पण मी ती कळून दिली नाही. मी त्यांना थांबवलं. म्हणे अरे लहानपणापासून मी फक्त तुझाच विचार करत आलोय, तुझ्या भल्याचाच विचार करत आलोय आणि आजचा हा निर्णय सुद्धा मी तुझ्या भल्यासाठीच घेतलेला आहे. सुजितराव तर रागाच्या भरात ते अग्रीमेंट स्वानंदीला दाखवायला निघाले होते, पण मी त्याला थांबवला. आणि हो, सुजित तुला म्हणाला असेल ना की ते अग्रीमेंट त्यांनी फाडून टाकलंय म्हणून. मी आपल्यातला अग्रीमेंट फाडून टाकलाय म्हणे. नाही, त्यांनी ते अग्रीमेंट फाडलेलं नाहीये. ते अग्रीमेंट माझ्याकडेच आहे. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये म्हणे. लहानपणापासूनच तू मनानं विचार करतोस. ज्या दिवशी डोक्यानं विचार करायला लागशील ना त्या दिवशी तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. समजा हे बाळ तुमच्याकडे राहिलं असतं किंवा आटापिटा करून तुम्ही तुमच्याकडे घेतलं असतं आणि उद्या समजा त्याला प्लेटलेट्सची गरज पडली असती तर सुजित प्लेटलेट्स द्यायला तयार होईल? नाही. पण तुला माहितीये ना सुजित माझं पण ऐकत नाही. आणि त्या बाळाला स्वतःकडे ठेवण्याच्या हट्टापायी तुम्ही स्वानंदी आणि बाळाच्या जीवाशी खेळता आहात हे कसं कळत नाहीये तुम्हाला? अरे स्वानंदीचं भावुक होणं साहजिक आहे. अरे पण तू खंबीर आहेस, हुशार आहेस, मच्युअर आहेस तू. आता ते बाळ जे आहे ना ते त्याच्या खऱ्या बापाकडे गेलेलं आहे आणि माझंही मत असंच आहे की त्या बाळाच्या, स्वानंदीच्या, तुझ्या, माझ्या भविष्याच्या दृष्टीनं ते बाळ सुजित आणि संचिताकडे असणं योग्य आहे. म्हणे स्वानंदीला समजाव, तिला ह्यातनं बाहेर काढ आणि तिला हे सांग की आता बाळाला तू विसर आणि तू हे करू शकशील याची मला खात्री आहे म्हणे.